ते स्थानापन्न झाले आहे त्याच्या पलीकडे इतरांनी गर्दी करून आपण या महाराष्ट्रात आलेला असणारी संकट पण त्यामध्ये जमिनी जीविका आणि त्या सर्वांचं करता आपण एक साध्या सुध्या पद्धतीने आपण हा सोहळा संपन्न करत आहोत. प्रथमतः या ठिकाणी शीत कापून या शाळेच्या लोकार्पण सोहळ्याचं उद्घाटन सोहळा संपन्न होईल. त्यानंतर नामकरणाचं या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होईल. माझी वसंत अंतर्गत या सुंदर अशा उद्यानामध्ये सोनसकाळी झाडाचं वृक्षारोपण पर्यावरण मंत्र्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर मान्यवर सभागृहामध्ये आदित्य साहेबांची या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. या ठिकाणी त्यांचं सर्व उपासनांच्या मनपूर्वक स्वागत करतो. मीडिया आणि खास करून मोठ्या मीडियाच्या प्रतिष्ठा मोबाईल मीडिया जे आहे त्यांना माझी विनंती आहे की आपली गर्दी कमी करा. गर्दी मीडिया सगळे खाली आहे. मीडिया सगळे खाली आहे. तुम्ही सगळ्यांना खाली आहे. फक्त मान्यवर जवळ जाऊ द्या. सगळे खाली आहे. संध्या पिंपे संध्या पिंपे या ठिकाणी आदित्य साहेबांच्या शुभाचे नामफलकाचा उद्घाटन सोहळा करतो. अंतर्गत सोनचाफ्याच्या झाडाचं वितरण होत आहे. झाडात खराब करू नका. कोणी आतमध्ये जास्त जाऊ नका. साहेब इकडे साहेब थोडा क्रॉस आहे प्लीज. शासनाची व्यवस्था पाहता आपण कोणीही जास्त आतमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये. आपलं स्वप्न आता असं आहे महाविकास आघाडीचं की महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात अशा शाळा झाल्या पाहिजे. KG to PG शिक्षण जर या देशात कुठेही आपल्याला सेंटर करायचं असेल KG to PG शिक्षणाचं ते आपल्या महाराष्ट्रात झालं पाहिजे. हीच आज आशा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपण सगळेच प्रार्थना करूया जे तिथे आज दरडीत कोसळलेले, जे अडकलेले आहेत, जे पुरात आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया आणि अशा शाळा याचा फायदा करून महाराष्ट्र करूया. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.